तर हे पहिलं गणित आहे. तर एकूण 4 एक्झाम्पल पाहणार आहे आपण. त्याच्यातलं प्रत्येक एक एक्झाम्पल पाहू की जनरल सोल्युशन कसं काय मिळवायचं जनरल मेथडनी. जनरल मेथडवरती पहिली व्हिडिओ बनवलेली आहे ती पहा. तर सुरुवातीला आहे आपल्याला ह्याला ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये म्हणजेच d² + 3d + 2 ह्याच्यातून y कॉमन काढला आणि e⁻x हे आपलं मिळलेलं ऑक्झिलरी इक्वेशन. ह्या ऑक्झिलरी इक्वेशनचे आपण जर फॅक्टर पाडले तर एक फॅक्टर पडतो d+2 आणि एक पडतो d+1. म्हणजेच d झाला -1 आणि -2. म्हणजे जे काय आपलं CF जे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आहे म्हणजेच YC आपण काढतो ते YC = C1 e⁻x + C2 e⁻2x मिळालेला आहे. तर आपल्याला काढायचं याचं पर्टिक्युलर इंटिग्रल. तर पर्टिक्युलर इंटिग्रलमध्ये आपण इन्व्हर्स ऑपरेटर वापरतो. इन्व्हर्स ऑपरेटर म्हणजे φ(d) वापरतो. तर त्या φ(d) म्हणजेच ह्याचे जे काही दोन फॅक्टर आलेले आहेत d+2 d+1 इंटू आपण फंक्शन लिहितो f(x) e⁻x. तर हे फाइंड आउट करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला फॉर्म्युला बघितलेला आहे पर्टिक्युलर इंटिग्रलचा 1/d - m इंटू f(x) = e⁻mx इंटिग्रल ऑफ e⁻mx f(x) dx. आणि जर प्लस संख्या असेल तर त्याचं ते मायनस बाहेर ते पाहिलेलं आहे आपण. म्हणजेच d+2 हे असंच राहिलं तर इथं +1 आहे. मग +1 आहे म्हटल्यावर e⁻1x टू इंटिग्रल ऑफ e⁻x टू e⁻x dx. तर आपल्याला e⁻x फाइंड आउट करायचं आहे. तर इंटिग्रल फाइंड आउट करण्याच्या अनेक मेथड असू शकतात. तर पहिली मेथड आहे e⁻x ला जर टी पुट केलं तर e⁻x dx = dt होईल. आणि हा जो काय e⁻x असणार आहे आपण त्याला डायरेक्ट टी पुट करू शकतो. आणि म्हणजे त्याचं जर परत इंटिग्रल फाइंड आउट केलं आपण तर आपल्याला e⁻t मिळेल. म्हणजेच 1/d+2 e⁻x आणि ह्याचं आपल्याला मिळलेलं आहे e⁻x म्हणजेच टीच्या जागी परत आपण e⁻x व्हॅल्यू टाकल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला हा आता हे सॉल्व करायचं आहे. d+2 फॅक्टर सॉल्व करायचं आहे. म्हणजेच परत e⁻2x येणार बाहेर. आतमध्ये e⁻2x e⁻x e⁻x dx. हे दोघांची पॉवरची ॲडिशन राहणार x e⁻2x इंटू इंटिग्रल ऑफ e⁻x म्हणजेच e⁻x इंटू e⁻x dx. परत जर आपण ह्याच्या परत टी पुट केला e⁻x = t तर e⁻x dx = dt. आणि मग परत ही टर्म आणि ही टर्म ही जी काय अख्खी आहे हिच्या जागी आपण dt पुट करणार. ह्या टर्मच्या जागी टी पुट करणार. म्हणजेच इंटिग्रल e⁻tचा आणि टीचं इंटिग्रल येणार e⁻t. आणि मग जी काय आपली टीची व्हॅल्यू आहे ती आपण डायरेक्ट e⁻x सबस्टिट्यूट केल्यानंतर ॲन्सर येणार आहे e⁻2x इंटू e⁻x हे मिळलेलं आहे पर्टिक्युलर इंटिग्रल. आणि मग आपल्याला जनरल सोल्युशन मिळलेलं आहे लिनिअर डिफरन्शियल इक्वेशनचं YC + YP. YC मिळालेला आहे आपला C1 e⁻x + C2 e⁻2x + e⁻2x टू e⁻x हे आपल्याला जनरल सोल्युशन मिळालेलं आहे. तर पुढचं बघायचं आहे दुसरं न्यूमेरिकल आहे d² + 5d + 6 इंटू y = e⁻2x sec²x 1 + 2 tan x. तर या न्यूमेरिकलमध्ये डायरेक्ट आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामुळं काय फॉर्म करायचा विषयच येत नाही. म्हणजेच d² + 5d + 6 = 0. आणि आपण याचे फॅक्टर पाडले तर आपल्याला 3 आणि 2 फॅक्टर पाडतं ते माहिती आहे. हे बऱ्याच वेळा इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. म्हणजेच एकदा d+2 आणि d+3 मिळतात.
म्हणजेच ह्याचे डीच्या व्हॅल्यू झाल्या -2 आणि -3. म्हणजेच -2 आणि -3 व्हॅल्यू झाल्यावरती आपल्याला त्याचं ते कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आहे म्हणजेच YC मिळणार आहे C1 e⁻²x प्लस C2 e⁻³ आणि मग आपल्याला याचं पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करायचं. तर पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करताना आपण परत इन्व्हर्स ऑपरेटर पाहतो आणि त्याला मल्टिप्लाय करतो त्या फंक्शननी. तर इन्व्हर्स ऑपरेटर याचा म्हणजेच फॅक्टरमध्ये लिहिणार आहे आपण. म्हणजेच आपण 1/5dx 5d लिहित असतो. म्हणजेच आपण त्याचे फॅक्टर पाडतो d+2 d+3 इंटू जे काय आपलं फंक्शन आहे e⁻²x sec²x इन ब्रॅकेट 1+2 tan x. तर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही की आपल्याला माहिती आहे आपण आधी इंटिग्रेशनच्या स्टेप सॉल्व करत आलेलो आहे. आपल्याला काही एकदम इझी मेथड माहिती आहे ती इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. एवढं लांबलचक किंवा मोठी मल्टिपलमध्ये एक्सपान्शन टर्म दिसली की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सबस्टिट्यूशन असतं. चेक करायचं सबस्टिट्यूशन चेक करताना की बाबा नक्की इंटिग्रल काय मिळते. तर सुरुवातीला आपण +3 आहे म्हणल्यावरती 1/d+2 e⁻³ इन इंटिग्रल ऑफ e⁻³ e⁻²x sec² x 1+2 tan x इंटू dx मिळलेलं आहे. तर म्हणजेच आपल्याला मिळणार आहे 1/d+2 e⁻³ e⁻x sec² x 1+2 tan x dx. आता 1+2 tan x म्हणजेच मी जर एक्सला टी पुट केलं म्हणजेच मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये जी काय आपली स्मॉल टर्म होती ती आधी घ्यायची होती. म्हणजेच इथं 3 येणार आहे, इथे 2 म्हणजेच ही टर्म कॅन्सल होणार. इथं -2 येणार बाहेर आणि sec² x 1+2 tan x आणि मी जर एक्सला जर टी पुट केलं तर 1+2t येणार आणि tan x = t म्हणजेच sec² x dx =dt. म्हणजेच ही टर्म आणि ही टर्म ही dt सबस्टिट्यूट होणार आणि 1+2t मिळणार. म्हणजेच 1/d+3 e⁻²x इंटिग्रल ऑफ 1+2t to dt. आणि आता जर आपण इंटिग्रेशन सॉल्व केलं d+3 e⁻²x t प्लस t² येणार म्हणजेच tan x प्लस tan² x. मी डायरेक्ट सबस्टिट्यूट करून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर आणखीन याच्या सिम्प्लिफिकेशन टर्म पाहिजे नसेल तर तुम्ही सॉल्व करताना वापरत जावा. कारण की त्याने एक्झाम्पल सॉल्व करायची ॲक्युरसी वाढते की आपण ह्याच्या खालची जी टर्म लिहिलेली आहे आपण डायरेक्ट इंटिग्रेशन हे सॉल्व करताना आणि मी सबस्टिट्यूट करताना डायरेक्ट सेम लिहिली. पण तुम्ही जर नवीन करत असाल ही गोष्ट तर तुम्ही हे असं कंटिन्यू सॉल्व करायचा प्रयत्न केला की एकही स्टेप तर इक्वेशन किंवा जे काय तुम्ही तुमचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहे त्याची ॲक्युरसी वाढते. परत हा 3 आपण सॉल्व केला -3x इंटिग्रल ऑफ 3x इंटू e⁻²x tan x प्लस tan² x dx. आता हे जे काय e⁻³ इंटिग्रल ऑफ e⁻x tan x प्लस tan² x dx. आता ह्याच्यामध्ये जर आपण e⁻x चा फॉर्म्युला पाहिला म्हणजे हा फॉर्म्युला पाहिला e⁻x टू इंटिग्रल ऑफ f(x) प्लस f'(x). तर ह्याचं इंटिग्रेशन येत असते आपल्याला e⁻x इंटू f(x) म्हणजेच आपल्याला ह्याचं हा सिम्पल फॉर्म याचा की e⁻x इंटू ब्रॅकेटमध्ये जर f(x) आणि f'(x) मिळत असेल तर डायरेक्ट फॉर्म मिळू शकतो. पण हा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. पण इथं तसल्या काही टर्म दिसत नाही आहे की e⁻x इंटू f(x) इंटू f'(x). जर आपण ह्या tan² xला जर आपण ह्या
च्यामध्ये ई रेस टू मायनस 3x इंटिग्रल ऑफ ई रेस टू एक्स tan x मायनस 1 प्लस सेक्स स्क्वेअर एक्स. तर ही टर्म आलेली आपली कशी की टॅन स्क्वेअर एक्सला 1 मायनस सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स ही आयडेंटिटी वापरलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की टॅन एक्स मायनस 1चं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणजेच एफ डॅश एक्स घेतला तर आपल्याला हा एफ ऑफ एक्स आणि हा एफ डॅश एक्स मिळतोय. म्हणून आपण डायरेक्ट ई रेस टू मायनस 3x इंटू ई रेस टू एक्स टॅन एक्स मायनस 1 म्हणजेच ई रेस टू मायनस 2x टॅन एक्स मायनस 1 हा मिळालेला आहे आपल्याला वाय पी. अजूनही तर सोल्युशन संपत नाही आहे. आपल्याला वाय इज इक्वल टू C1 ई रेस टू मायनस 2x प्लस C2 ई रेस टू मायनस 3x प्लस ई रेस टू मायनस 2x इंटू टॅन एक्स मायनस 1 हे त्याचं ॲन्सर मिळलेलं आहे. आता आपण पुढचं जे काही हे 3 नंबरचं गणित आहे ते पाहणार आहे. तर डी स्क्वेअर मायनस 1 इंटू वाय ई रेस टू मायनस एक्स साईन ई रेस टू मायनस एक्स प्लस कॉस ई रेस टू मायनस एक्स. तर डी स्क्वेअर मायनस 1चे फॅक्टर माहिती आहे. तर डी प्लस 1 आणि डी मायनस 1 हे फॅक्टर पडतात. तर ह्याचं जे काही सी एफ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळणार आहे वाय सी इज इक्वल टू C1 ई रेस टू एक्स प्लस C2 ई रेस टू मायनस एक्स. आपल्याला याचा फाइंड आउट करायचा आहे पर्टिक्युलर इंटिग्रल पी आय वाय इज इक्वल टू पी आय 1 अपॉन डी प्लस 1 डी मायनस 1 इंटू एफ ऑफ एक्स म्हणजेच ई रेस टू मायनस एक्स साइन ई रेस टू एक्स प्लस कॉस ई रेस टू एक्स 1 अपॉन डी प्लस 1 इंटिग्रल ऑफ ई रेस टू मायनस एक्स टू इंटिग्रल ई रेस टू एक्स ई रेस टू मायनस एक्स साइन ई रेस टू एक्स प्लस कॉस ई रेस टू एक्स डी एक्स. तर ह्याचं इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला माहिती आहे ई रेस टू एफ ऑफ एक्स इन प्लस एफ डॅश एक्स म्हणजे ई रेस टू एफ एक्स मिळते. जर ह्याचं इंटिग्रेशन सॉल्व केलं ई रेस टू मायनस एक्स साइन ई रेस टू एक्स प्लस कॉस ई रेस टू एक्स म्हणजेच ह्या ई रेस टू एक्सनी जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म निघून जाणार आणि इथं येणार मल्टिपलला ई रेस टू एक्स. आणि मग साइन ई रेस टू एक्सचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर कॉस ई रेस टू एक्स आणि परत ई रेस टू एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मल्टिप्लाय होणार ई रेस टू एक्स म्हणजेच ही टर्म मिळणार आपल्याला म्हणजेच एफ प्लस एफ डॅश एक्स आणि त्यात ई रेस टू एक्स हा इथला ई रेस टू एक्स म्हणजेच 1 अपॉन डी प्लस 1 ई रेस टू मायनस एक्स मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झाला म्हणजेच कॉस ई रेस टू मायनस एक्स डी एक्स. तर परत हा फॉर्म सॉल्व करताना बाहेर येणार आहे पॉझिटिव्हची टर्म म्हणजेच मायनस ई रेस टू एक्स इंटिग्रल ऑफ कॉस ई रेस टू मायनस एक्स इंटू मायनस ई रेस टू एक्स डी एक्स. परत ह्याच्यामध्ये जर आपण ई रेस टू एक्सला जर टी पुट केलं तर मायनस ई रेस टू एक्स डी एक्स डी टी होईल आणि
कॉस टी होईल. परत कॉस टीचं जर इंटिग्रेशन फाइंड आउट केलं तर परत मायनस साईन एक्स इंटिग्रल येईल, म्हणजेच मायनस ई रेस टू एक्स साईन ई रेस टू मायनस एक्स हे मिळलेलं आहे आपल्याला वाय पी म्हणजेच पर्टिक्युलर इंटिग्रल. आणि वाय सी प्लस वाय पी C1 e raised to x plus C2 e raised to minus x minus e raised to x sin e raised to minus x. ह्याच्या पुढचं न्यूमरिकल आहे डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस कॉस ई रेस टू एक्स. जर ह्याचे फॅक्टर पाडले आता आपण तर एक मिळणार आहे डी प्लस 2 आणि डी प्लस 1. ह्याच्यामध्ये काय नाही, डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलेलं आहे ई रेस टू एक्सचं प्लस साईन ई रेस टू एक्स आलेलं आहे कॉस ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन. परत हा प्लस चिट्ट्यावरून सॉल्व करताना ई रेस टू मायनस 2x इंटिग्रल ऑफ ई रेस टू 2x ई रेस टू मायनस एक्स ई रेस टू एक्स प्लस साईन ई रेस टू एक्स डी एक्स. राहिले ई रेस टू मायनस 2x ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स प्लस साईन ई रेस टू एक्स डी एक्स. ई रेस टू मायनस 2x ई रेस टू एक्स मायनस कॉस ई रेस टू एक्स म्हणजे साईन ई रेस टू एक्सचं इंटिग्रल मायनस कॉस ई रेस टू एक्स. जेव्हा हा ब्रॅकेट ह्याच्यामध्ये मल्टिप्लाय होईल तेव्हा ही टर्म मल्टिप्लायला असते, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ती मल्टिप्लायला होत असते. तर त्याचं आपल्याला इंटिग्रेशन डायरेक्ट स्पीडमध्ये म्हणजे फास्टमध्ये काढता येतं. तर पूर्ण वाय मिळालेला आहे आपल्याला y इज इक्वल टू C1 ई रेस टू मायनस 2x प्लस C2 ई रेस टू मायनस एक्स प्लस ई रेस टू मायनस 2x इन ब्रॅकेट ई रेस टू एक्स मायनस कॉस ई रेस टू एक्स. आणि जर तुम्हाला ह्याच्यातलं कोणतंही न्यूमरिकल एक्सरसाइजमधलं येत नसेल तर कमेंट करा, त्याच्यावरती मी सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड देईल. थँक्यू.